महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असताना आता अनुसूचित जाती एससी आरक्षणातही बदल होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हच्या व्यासपीठावरून बोलताना त्यांनी एससी आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा विचार सुरू असल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की ओबीसी आरक्षणात जशी क्रीमीलेयरची अट आहे तशीच व्यवस्था एससी समाजासाठी करणे गरजेचे आहे. कारण अनेकदा एससी आरक्षणाचा लाभ एका विशिष्ट जातीपर्यंतच मर्यादित राहतो तर इतर मागासलेल्या जातांना पुरेसा फायदा मिळत नाही. यासाठी राज्य सरकारने हायकोर्टाचे माजी न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून तिचं काम अंतिम टप्प्यात आहे. पुढील 1 ते 2 महिन्यांत या समितीचा अहवाल येणार असून त्यानुसार एससी आरक्षणाचे उपविभाजन लागू होईल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करताना सांगितले की सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात राज्यांना एससी आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार दिला आहे. त्याचा आधार घेऊन महाराष्ट्र सरकार ही नवी रचना लागू करणार आहे. त्यांनी इशारा दिला की खोट्या पद्धतीने घेतलेली एससी प्रमाणपत्र किंवा धर्मांतर करून घेतलेली प्रमाणपत्र रद्द केली जातील. तसेच अशा प्रकारे निवडणूक लढवली असल्यास त्या उमेदवाराची निवडणूकही रद्द करण्याची कारवाई होईल.